जय जय रघुवीर समर्थ। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। श्रीराम नमस्कार। दासबोध चिंतनिका अभ्यास वर्गात आपल्या सर्वांचे स्वागत। आपल्या वर्गाच्या आचार्या अलकाताई आणि माधुरी मावशींना सादर नमस्कार। आपण 18व्या दशकाचा अभ्यास करत आहोत सध्या। समास दशकाचं नाव आहे बहुजिनसी। यातील समास 7व्या वरती जनस्वभाव निरूपणवर डॉक्टर पल्लवी वर्तक आज आपलं निरूपण मांडणार आहेत। पल्लवीताई डॉक्टर काकांच्या अनुग्रहित आहेत आणि लोणावळ्याला बीएड कॉलेजच्या प्रिन्सिपल म्हणून त्या काम करतात। संत साहित्य आणि वेदांताचा त्यांचा गाढा अभ्यास आहे। मी पल्लवीताईंना विनंती करतो की त्यांनी आपलं चिंतन चालू करावं। आवाज ऐकू येतोय माझा? हो येतो। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन। कृपा कटाक्षाची या किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जे त्या श्री कृष्णे वंदुतया ते श्रीराम। माझे सद्गुरु परमपूज्य डॉक्टर काकांच्या श्रीचरणांना वंदन करते। आपल्या येथील आचार्या अलका मावशी, माधुरी मावशी यांना वंदन करते। आपण सगळे साधक वर्ग आपणाला अभिवादन करते आणि आजच्या या समासावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न करते। हा दशक बहुजिनसी असा आहे। बहुजिनसी असं नाव आहे या दशकाचं आणि समर्थांनी या दशकामध्ये भिन्न विषय हाताळलेले आहेत म्हणून बहुजिनसी असं नाव त्याला दिलेलं आहे। आतापर्यंतच्या 6 समासांमध्ये समर्थांनी सांगितलेले काही विशेष गोष्टी ज्या अशा आहेत। पहिल्याच समासात समर्थ अंतर्निष्ठता म्हणजे आत्मबुद्धी करण्याचे महत्व स्पष्ट करतात आणि त्यांची विशेष ओवी अंतर्निष्ठ तितुके तरले अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले बाह्याकारे भरंगळले लोकाचारे। आत्मबुद्धी कशी करावी तर ती दुसऱ्या समासामध्ये सर्वज्ञ संग निरूपण म्हणजे जाणत्याची संगत धरावी। त्याद्वारेच ती संत संगत धरली तरच आत्मबुद्धी आपल्याला करण्याचं मार्गदर्शन मिळतं आणि ती करता येते। त्याकरता साधना करावी आणि निस्पृह बनावे आणि मोक्षश्री प्राप्त करावी। निस्पृह शिकवण हा समर्थांचा याच दशकातला 3रा समास आहे। निस्पृहाने काय करावं तर एकांत सेवावा आणि हा मोक्षश्री जी निस्पृहाने प्राप्त करायची आहे हाच एकमेव उद्देश आहे या मनुष्य जन्माचा। 4थ्याच समासात देहदुर्लभ निरूपणमध्ये समर्थ पुन्हा एकदा मनुष्य जन्माचं महत्व स्पष्ट करतात आणि त्यात देहामध्ये शरीरामध्ये असणाऱ्या देहीला शरीराच्या माध्यमातून प्रसन्न करता येऊ शकते हे सांगतात। कारण मानवी शरीराची मनुष्याची तशी क्षमता आहे व ती न ओळखल्यामुळे आणि किंवा न ओळखून असा जो वागत राहतो किंवा तो तसा वागत नाही असा तो करंट असतो की शरीराची कपॅसिटी आहे, देहाची कपॅसिटी आहे, देह मला मिळाला आहे, मनुष्य जन्म मिळाला आहे, पण तरीही मी त्याचा वापर जर करत नसेल तर माझ्यासारखी करंटी मीच असेल। आणि म्हणून 5व्या समासात करंट परीक्षा निरूपणामध्ये समर्थ हे स्पष्ट करतात। या उलट पुढच्या 6व्या समासात शिवाजी महाराजांचे उदाहरण देऊन स्पष्ट करतात की उत्तम गुण जसे चातुर्य आणि विवेक अंगी असले तर धर्म संस्थापनेचे कार्य उत्तम प्रकारे करता येऊ शकते। आणि याच 6व्या समासात शेवटच्या ओवीत समर्थ म्हणतात सकळ गुणामध्ये सार तजविजा विवेक विचार
जेणे पाविजे पैल पार अरत्र परत्रींचा. विवेक असावा, कारण तो प्रपंच व परमार्थ दोन्हीकडे उपयोगाचा आहे. परंतु सामान्य जनांचा स्वभाव काही निराळाच दिसतो आणि म्हणून दशक 12 समास 7 आजचा आपला जो दशक आहे आत्ताचा, तो जनस्वभाव निरूपण या समासात समर्थ सामान्य जनांचा स्वभाव कसा असतो याबद्दल आपल्याला सांगतात. या समासात विशेष करून समर्थ प्रयत्न, दूरदृष्टी आणि विवेक याबद्दल बोलतात. पहिल्याच विशेष ओवीमध्ये समर्थ म्हणतात की जनाचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव, म्हणजे मला काही देव ऐसी वासना. सामान्य जन आपण प्रपंचामध्ये बघतो, मनुष्य प्राणी हा अत्यंत लालची स्वभावाचा आहे, अत्यंत स्वार्थी आहे. कुठल्याही गोष्टीत स्वतःचा फायदा बघितल्याशिवाय तो पुढे जात नाही. अगदी इतकं की काहीतरी मागायचं असेल, काहीतरी कामना पूर्ण करायची असेल, तर तो देवाकडे जातो आणि देवाला काहीतरी मागतो. आणि समर्थ इथे या पहिल्याच ओवीत देव शब्द सुद्धा असा विशेष वापरतात की आरंभीच म्हणती देव, म्हणजे मला काहीतरी देव, म्हणजे देवाकडे जाऊन मला काहीतरी देव असंच ते मागतात. परंतु काहीतरी कष्ट केल्याशिवाय काहीही मिळत नाही हे देखील अधोरेखित करतात. इथेच समर्थ कर्म, प्रयत्न किंवा कष्ट यांचा आग्रह धरतात, कारण कष्टेविण फळ नाही, कष्टाशिवाय काहीच साध्य होत नाही. कष्टेविण राज्य नाही, म्हणजे राज्यासारखी सगळ्यात मोठी गोष्ट तर नाहीच नाही, पण छोट्यात छोटी गोष्ट सुद्धा कष्ट केल्याशिवाय आपल्याला मिळणार नाही. साधं पाणी प्यायचं असेल तरी ते उठून घेण्याचे कष्ट आपल्याला केलेच पाहिजेत. कोणी आणून दिले तरी ते गिळण्याचे तरी कष्ट केले पाहिजेत. म्हणजे कष्ट केल्याशिवाय काहीही साध्य होणार नाही. मग कष्ट करण्यात जो आळस करतो आणि कष्टाचं महत्त्व समजत नाही, त्यास काहीच लाभ होत नाही आणि हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. समर्थांनी या आधीही कित्येक समासात प्रयत्न, आळस, कष्ट याबद्दल विवेचन केले आहेत. जसे दशक 12 समास 9 यत्न शिकवणमध्ये समर्थ म्हणतात, लहान थोर काही काम केल्या वेगळे होत नाही, कारण त्या सावध पाही सदैव होसी. इथे समर्थ करंट हा शब्द वापरतात आणि हाच शब्द समर्थांनी बऱ्याच समासांमध्ये वापरला आहे. हा करंटा कोण असतो? तर मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्याची क्षमता आहे कष्ट करून काहीतरी साध्य करण्याची, पण जो कष्ट करत नाही तो करंटा असतो. असा जो करंटा असतो तो आळशी असतो आणि आळस केल्याने आजवर कोणाचे भले झाले आहे? एकाच समासात समर्थ म्हणतात, आळसे गेली धारणा वृत्ती, आळसे मलिन झाली वृत्ती, आळसे विकासाची गती मंद झाली. कुठल्याही प्रकारचा विकास आळस जर असेल माणसाच्या अंगात तर साध्य होऊ शकत नाही. या उलट नुकसानच होते आणि हे आपल्याला सगळ्यांना परिचयाचे आहे. साधं उदाहरण म्हणजे व्यायामाचं उदाहरण. व्यायाम करताना इतका आळस दाटून येतो, पण तो जो आळस असतो त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात, हे आपल्याला स्पष्ट दिसतं. समाजात कितीतरी लोक आपल्याला असे दिसतात, बाकी ह्या उलट, की जे भरपूर कष्ट करतात, काहीतरी मिळवण्यासाठी त्याग करतात. जसे सगळे स्पोर्ट्समन आपल्याला दिसतात, किती त्याग ते करतात आणि त्यानंतरच त्यांना एवढं यश पदरी पडतं. समर्थ याच समासात म्हणतात, जेही उदंड कष्ट केले ते भाग्य भोगून ठेले, येर बोलतची राहिले करंटे जन. इथेही समर्थांनी करंटा हा शब्द वापरलेला आहे. जो करंटा असतो, आळशी असतो, तो नुसताच बोलतो, करीत काहीच नाही. आपल्याकडे एक म्हण आहे, बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात. ही कढी आणि भात कधीच शिजत नाही, नुसतं बोलण्यातूनच तो व्यक्त होतो. अशी माणसं जी असतात ती कामाची टाळाटाळ करतात आणि समर्थ 4थ्या ओळीमध्ये हे सांगतात की कष्टेविण फळ नाही, कष्टेविण राज्य नाही. नाही, आळसे काम नासते हे तो प्रत्ययास येते, कष्टाकडे चुकविते हीन जन. हे हीन जन म्हणजे करंटे जनच असतात. हे काम लांबणीवर टाकतात, आज करू, उद्या करू, अशा प्रकारे. याच समासाचा अभ्यास करताना एक इंग्रजीतली चारोळी मला सापडली. त्याच्यात असं म्हणतात की प्रोक्रॅस्टिनेशन, आज करू उद्या करू मध्ये, ही स्लेप्ट बिनीथ द मून, ही बास्ट बिनीथ द सन,
ही लिव्ड अ लाईफ ऑफ गोइंग टू डू अँड डाईड विथ नथिंग डन. म्हणजे गोइंग टू डू, मी हे करणारे ते करणारे, पण काही न करताच तो मरून गेला. अशा माणसांना साधं लॉजिक म्हणजे तर्क त्यांना कळत नाही की काहीतरी सुख मिळवण्याकरता आधी जर थोडेसे कष्ट घेतले, त्या कष्टांचं दुःख जर सहन केलं, तरच आपल्याला सुख उपभोगायला मिळणार आहे. पण या उलट आधीच आळसामध्येच जर सुख मानलं, तर पुढे येणारा काळ जो आहे तो दुःखच आणि दुःखच घेऊन येणार आहे. पण ही दूरदृष्टी अशाच माणसाची असू शकते ज्याला विवेक आहे. मनुष्याने अशी दूरदृष्टी आणि असा विवेक जर वापरला, तर त्याचा प्रपंच पण सुखाचा होतो. याशिवाय परमार्थात सुद्धा त्याची प्रगती होतेच होते. व्यवहारात आपण माणसे अशी बघतो, की जी अशी दूरदृष्टी ठेवून वागत असतात. समर्थांनीच इथे अधोरेखित केलेलं एक उदाहरण, की जेवढे आपण मिळवतो काहीतरी, त्याचे आपण काहीतरी शिलकीमध्ये टाकतो, फिक्स डिपॉझिट करतो. म्हणजे गरजेच्या वेळेला ते आपल्यालाच उपयोगी पडतं. ही दूरदृष्टी फ्युचर समोर ठेवून केलेली तजवीज असते. पण काही माणसे, अगदी सरसकट असं म्हणता येणार नाही, पण आत्ताच्या पिढीमधली माणसांची प्रवृत्ती मुलांची अशी दिसते, की भरपूर कमवावं आणि भरपूर खर्च करावा, अशी वृत्ती आपल्याला आढळून येते. पण ही दूरदृष्टी आणि असा विवेक जर नसला, तर व्यवहारात आणि म्हणजे प्रपंचात तर नुकसान होतेच, शिवाय परमार्थाचं काही बोलण्याची सोयच नाही. तर अशी दूरदृष्टी जशी प्रपंचात गरजेची आहे, तशी परमार्थात सुद्धा. मग परमार्थात कुठलं फिक्स डिपॉझिट आहे आपल्याकडे? तर परमार्थातलं फिक्स डिपॉझिट म्हणजे मनुष्याने केलेली पुण्यकर्म, जन्मोजन्मीची केलेली जी पुण्यकर्म असतात, त्याने त्याला प्राप्त झालेली चित्तशुद्धी जी असते, त्या चित्तशुद्धीतून त्याला परमार्थाकडे ओढ निर्माण होते. त्याची परमार्थाकडे आणि मोक्षाप्रत त्याला जावं अशी इच्छा निर्माण होते. आणि असं जर पुण्यकर्म गाठीशी नसेल, तर चित्तशुद्धी होणार नाही आणि मग प्रपंचाकडेच प्रवृत्ती वाढून पुन्हा पुन्हा जन्ममरणाची सोयच तो करत असतो. आणि अशी माणसे आपल्याला दिसतात आजूबाजूला, की ज्यांना परमार्थाचं काहीही घेणं-देणं नसतं आणि जी ह्या प्रपंचातील उपभोगांकडेच आकृष्ट झालेली असतात, त्यामध्येच त्यांना स्वारस्य असतं. अशी माणसे पुढच्या जन्माची सोय करतात आणि यालाच समर्थ असं म्हणतात, की हे असे जे आहेत, हे आत्महत्यारे आहेत. आणि अशा माणसांना अविवेकाने असं वाटतं, की पुढचा जन्म काय, म्हणजे आपल्याला हा जन्म झाल्यानंतर, मृत्यू आल्यानंतर काय आपल्याला मोक्ष मिळणारच आहे. परंतु या जन्मीच्याच वासना पूर्ण होत नाही. त्यामुळे पुढच्या जन्मीची सोय त्यांनी केलेलीच असते. त्यामुळे असा मनुष्य जन्म मिळाल्यानंतर ज्याची क्षमता आहे, की ज्याचा पूर्णपणे वापर करून, म्हणजेच काय तर या दुःखातून स्वतःला जो वाचवू शकतो, तोच मनुष्य स्वतःच्याच हाताने स्वतःचंच आयुष्य वाया घालवतो आणि स्वतःच्याच हाताने तो आत्महत्या करतो, असं समर्थ म्हणतात. असे कित्येक जन्म आपण आत्महत्या केली असेल, याची आपल्याला कल्पनाही करवत नाही. परंतु पुण्यकर्म जर गाठीशी असेल, असं फिक्स डिपॉझिट जर गाठीशी असेल, तर संत संगत लाभते आणि संत संगतीमुळे विवेक निर्माण होतो. आत्मानात्म विवेक जागा होतो मनुष्याचा. आणि मग तो विवेक जागा झाल्यानंतर तो काहीतरी विचार करू शकतो, की खरा देव कोणता? कारण आज आपण जर बघितले व्यवहारामध्ये, तर कित्येक देव आपल्याला दिसतात आणि तो प्रत्येक देव वेगळा आहे असं समजूनच आपण चालत असतो. पण संतांच्या संगतीत आपल्याला कळतं, की खरा देव कोणता आहे, जो एकमेव अद्वितीय आहे. परंतु आपल्याला तर तो भेदमय दिसत असतो, कितीतरी वेगळे देव दिसत असतात. याचं कारण आपल्याला खऱ्या देवाचं ज्ञान नसल्याने आपल्याला ते असे वाटत असते. खरा देव एकच आहे, ज्याला ब्रह्म असं नाव आहे. त्या ब्रह्माचा आत्मानात्म विवेकाने अनुभव आपल्याला येऊ शकतो. त्याकरता साधना करणं श्रीगुरूंनी सांगितलेली हे अत्यंत महत्वाचं आहे. आत्मानात्म विवेक जागा झाल्यानंतर आपल्याला कळतं, की हे ब्रह्म जे एकमेव अद्वितीय तत्व आहे, तेच संपूर्ण जगताचे
ईश्वराच्या माध्यमातून म्हणजे ब्रह्मच जे आहे ते जगात परिणत झालेले आहे. जीव आणि मनुष्य हा त्या जगाचाच एक भाग आहे. या जगाचा करता, करविता, भरण-पोषण करणारा, हरण करणारा तोच एकमेव आहे. या संपूर्ण सृष्टीचे चक्र तोच चालवितो. परंतु हे साधं म्हणजे खरा विचार केला तर खरं लॉजिक आपल्याला कळतं. मनुष्याच्या हातामध्ये या जगातली कुठली गोष्ट आहे बरं? तर कुठलीच गोष्ट नाही. जर मनुष्याच्या हातामध्ये काहीतरी असतं या जगामधलं, तर त्याने त्याचं संपूर्ण आयुष्य किती चांगलं घडविलं असतं आणि सगळं चांगलं त्याला मिळालं असतं. परंतु असं होताना आपल्याला दिसत नाही आणि हा विवेक मात्र त्याला कळत नाही आणि हे न कळल्यामुळे तो स्वतःला मी करता, मी भोगता असे समजतो, असे बडबडतो आणि हा देह जो आहे त्याला मिळालेला, त्या देहालाच मी असे समजतो. हे जग सगळे सत्य मानतो आणि यालाच समर्थ कुबुद्धी असे म्हणतात. समर्थ 18व्या ओवीमध्ये म्हणतात, त्याची पैसावली कुबुद्धी, तेथे कैची असेल शुद्धी, कुबुद्धी तेची सुबुद्धी ऐसी वाटे. म्हणजे काय त्याची कैसी असेल शुद्धी. कुबुद्धी ज्या माणसाकडे आहे, कुबुद्धी म्हणजेच काय तर भ्रम. हा जो भ्रम त्याला झाला आहे, कुबुद्धी म्हणजे चुकीचा विचार करणे. मी आत्मा असताना किंवा मी ब्रह्म असताना मी देह समजते, मी या जगाला सत्य मानते. ईश्वर सगळ्या याचा करता करविता असताना मी स्वतःला करता समजते. हे जे मी काही बडबडते हा भ्रम आहे आणि जेव्हा माणसाला भ्रम असतो तेव्हा तो म्हणजे शुद्धीमध्ये नसतो आणि म्हणून तो भ्रमामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बरळतो, बडबडतो आणि हे समर्थ इथे अगदी ठासून सांगतात की असे जो कोण बडबडतो मनुष्य शुद्धीस सांडावे, त्याचे काय खरे मानावे. त्यामुळे असा जो कोण बडबडतो त्याचं काहीही खरं मानू नये. कारण तिथे काय आहे तर विचाराच्या नावाने शून्य म्हणजे पूज्य आहे असे समर्थ इथे सांगतात. आणि इथे आत्मानात्म विवेक आणि विचार नसतो. आत्मानात्म विवेक म्हणजे देह जड आहे परंतु आत्मा चेतन आहे आणि तेच माझं स्वरूप आहे. हे विचार केला तर परमार्थ आणि मोक्ष हा विचारानेच सिद्ध होऊ शकतो. आणि म्हणून समर्थ शेवटच्या दशकात आणि शेवटच्या समासात आपल्याला सांगतात, ऐसी हे विचारांची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदीश्वरे अनुक्रमे, सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. छान झालं चिंतन पल्लवीताई. या समासाची सुरुवात करण्यापूर्वी दशकातली इतर समासांचा तुम्ही चांगला आढावा घेऊन त्याला हा समास छान कनेक्ट केलात आणि समर्थांनी वेळोवेळी सांगितलेल्या कष्टांचे प्रयत्न, विवेक या संकल्पना पुन्हा एकदा तुम्ही खूप विस्तृतपणे स्पष्ट करून सांगितल्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे फॉल्स अझम्पशन असतं आपल्यासारख्या प्रपंचात गुरफटलेल्या लोकांचं की मृत्यूनंतर मला मोक्ष मिळणार आहे, त्याच्या बाबतीत समर्थांनी या समासातून काय विचार मांडलेला आहे आणि ते खरंच एक आय ओपनर आहे आपल्या सारख्या साधकांसाठी. खूप छान झालं चिंतन. या दशकातील पुढच्या समासावर समास क्रमांक 8 अंतर्देव निरूपण वरती आपले चिंतन मांडते अनघाताई. अनघाताई. हो, ऐकू येतंय हो येते. माझं? हा, ठीक आहे. कृपा कटाक्षाची किरणे, मोह समुद्राचे आटणे, घडे जय त्या श्रीकृष्णे, वंदू तया ते श्रीराम. जयादीनांत मांगल्याची मूर्तिमंत, आनंद कदा नाखंत जगता लागी. सद्गुरु परमपूज्य डॉक्टर काकांना वंदन करते. आपल्या दोन्ही आचार्यांना वंदन करते. तुम्ही माझे सहाध्यायी तुम्हाला अभिवादन करते आणि आजच्या चिंतनाला सुरुवात करते. दशक 18 समास 8 अंतर्देव निरूपण. अंतर्देव म्हणजे आतला आवाज, म्हणजेच अंतरात्मा. त्याला जाणणे
किंवा तो कळणे म्हणजे खरा देव जाणणे आहे. आता हे बोलणे जेवढे सोपे आहे तेवढेच ते जाणणे किंवा कळणे महाकठीण आहे. देव कसा ओळखावा व खरा देव कोणता याचा सविस्तर विचार समर्थांनी ह्या पूर्वीच्या अनेक समासांमधून मांडला आहे. त्याचा आपण वेळोवेळी भरपूर अभ्यासही केलेला आहे. तर देवाने सृष्टी निर्माण केली याचा अर्थ सृष्टीच्या निर्मितीच्या आधीपासूनच देवाचे अस्तित्व आहेच. स्वतःच्या सत्तेवर देव हे विश्व चालवतो आणि स्वतः मात्र अलिप्त असतो, तो खरा देव आहे. या संदर्भात मला दशक 8 समास 1 मध्ये ही ओवी महत्वाची वाटली, ती मी थोडी घेतली आहे इथे. जेणे केले चराचर, केले सृष्ट्यादी व्यापार, सर्व करता निरंतर नाम ज्याचे. असा हा सृष्टीचा करता करविता ईश्वर आहे. सामान्यपणे ह्या सृष्टीचा करता करविता जो ईश्वर आहे त्यालाच आपण खरा देव मानून चालत असतो. परंतु खरा देव म्हणजेच परमात्मा, आत्मा, अंतरात्मा, चैतन्य, जीवात्मा, शिवात्मा, साक्षी, सत्तारूप, द्रष्टा अशी अगणित नावं त्याला आहेत. आणि हा नित्य, निरंतर, अगदी जसाच्या तसा आहे. तो सर्वांना व्यापून असतो आणि अनेकांमध्ये असून एक रूपानेही राहतो. आता तर्काने त्याचे आकलन होणे शक्य नाही असे वेद आणि श्रुती सांगतात. तर हा कशाने कळू शकेल आपल्याला? तर हा अनुभवाने कळू शकेल. पण हा अनुभव कसा घेणार तेही शिकायला पाहिजे ना आपल्याला. तर ते संत संघामधून आणि भक्तीच्या द्वारे हा अनुभव कसा घ्यायचा ते आपल्याला शिकता येऊ शकतं. आत्ताच्या ह्या आंतरदेव निरूपण समासामध्ये दुसरी ओवी आहे. देवाचा ठावची लागेना, एक देव नेमस्त कळेना, बहुत देवी अनुमानेना एक देव. ह्यात म्हटल्याप्रमाणे खरी वस्तुस्थिती अशी आहे की आपल्या समोर सगळीकडे भरपूर देवांच्या प्रतिमा असतात, भरपूर देव असतात. त्यामुळे त्यातला नेमका कोणता देव खरा आहे हे आपल्याला निश्चितपणे ठरवता येत नाही. ते न ठरवता येण्याचं सगळ्यात मोठं कारण काय असू शकतं? तर आपण अंतर्मुख होऊन एकाग्रपणे त्याचा विचारच कधी केलेला नसतो. जगात देवांच्या अशा अनेक प्रतिमा आहेत आपल्याला माहिती आहे. आणि प्रत्येक व्यक्ती ही स्वतःच्या भावाप्रमाणे, आवडीप्रमाणे म्हणूया, भावाप्रमाणे म्हणूया, ती प्रतिमे निवडते आणि त्याची उपासना करत राहते. पण काय होतं की त्या प्रतिमेच्या जर का समजा आपण प्रतिमा कुठून आली, कशी आली, कोणी बनवली, असे सगळे जर का खोलात जाऊन विचार करायला लागलं तर आपल्याला लक्षात येतं की त्या प्रतिमा ज्या आहेत त्या अवताररूपी देवांच्या प्रतिमा आहेत. म्हणजे देवांनी अवतार घेतलेले असतात, त्यांचं ते अवतार कार्य संपलेलं असतं, त्याच्यानंतर त्यांचं ते अवतार संपून देव आपल्या ह्याच्यामध्ये विलीनही झालेले असतात. पण आपण मात्र त्या देवांच्या प्रतिमेमध्येच अडकून राहतो आणि त्या प्रतिमेच्या पलीकडला खरा देव शोधण्याचे विसरून जातो. ब्रह्मा, विष्णू, महेश हे जरी देव असले तरी त्यांच्यावरही ज्यांची सत्ता चालते तो अंतरात्मा म्हणजे खरा देव आहे. हे विवेकाने समजून घेणे आवश्यक आहे. पण विवेकाने समजून घेणे तिथेही आपल्याला जरा संतांचीच मदत घ्यायला लागते. कारण विवेक करायचा म्हणजे काय करायचं हेही आपल्याला कधी माहिती असण्याची शक्यता नाहीये. विवेकपूर्वक खऱ्या देवाशी जोडलेला हा भाव अभावानेच दिसतो आणि मग प्रतिमा हा मूर्खांचा देव आहे असे आपल्याला म्हणावे लागते. असे समर्थांनी ह्या समासातही म्हटले आहे की विवेके विण जो भाव, तो भावची अभाव, मूर्खस्य प्रतिमा देव ऐसे वचन. हे समर्थांनी हे म्हणून ठेवल्यामुळे आपण कोणालाही मूर्ख म्हटलं तरी काही हरकत नाही असं. व्यवहारात आता आपण व्यवहारात एरवी आपण बरेचदा म्हणतो की माझा आतला आवाज मी ऐकला आणि अमुक तमुक छान झालं, मला मनासारखं झालं वगैरे वगैरे. म्हणजे तेव्हा आपण नेमकं काय करतो तर आपण अंतर्मुख होतो
विषयाशी त्या अनुसंधान ठेवतो, विवेकपूर्वक निश्चय करतो आणि म्हणून त्याचे छान छान मनासारखे होते असे आपल्याला वाटते. मग खरा देव कळण्यासाठी किंवा जाणण्यासाठी सुद्धा हीच पद्धत वापरावी का? माणसाच्या अंतर्यामी जी शुद्ध जाणीव आहे तेच अंतरात्म्याचे स्वरूप आहे. तो अंतरात्मा म्हणजे देव हे मनुष्याला वाचून ऐकून कळलेले असते. त्याचा प्रत्यक्ष अनुभव येण्यासाठी, जाणीवेच्या रूपात त्याची प्रचिती येण्यासाठी संतांची संगत अत्यंत आवश्यक आहे. परंतु मनुष्य खऱ्या देवाच्या शोधात तीर्थाकडे धाव घेतात. म्हणजे काखेत कळसा आणि गावाला वळसा अशासारखं होतं ते, की संत आपल्या समोर असतात, त्यांच्या ग्रंथाद्वारे ते आपल्या अगदी निकट असतात, पण आपण मात्र तीर्थक्षेत्री हिंडत फिरत असतो. तर आता तीर्थक्षेत्रामुळे मन शुद्ध होते, पण शरीर क्षीणते आणि देव मात्र काही भेटत नाही. तीर्थक्षेत्री देव भेटला नाही की हे कुठे भेटेल, ही जी तळमळ एखाद्या व्यक्तीला लागते, त्या तळमळीतून त्या मनुष्याचा विवेक जागा होतो आणि पुष्कळ लोकांना जसा संत संगतीत देव भेटला तसाच तो आता मलाही भेटेल अशी त्याची श्रद्धा दृढ होते आणि तो खऱ्या देवाच्या शोधात वणवण हिंडून काही फायदा नाही, संत संगतीच धरली पाहिजे हा विवेक त्याच्या मनात जागा होऊन तो संत संगती धरतो आणि त्याला खरा देव भेटण्याची सुरुवात होते असं आपण म्हणू शकतो. विवेकहीन माणसांना मात्र अंतरात देव शोधावा असे कधीही वाटत नाही. जगात संतच अशी फक्त मंडळी आहेत की जी माणसाला अंतरात शिरण्याचे महत्व पटवून देतात आणि अंतर्वेध घेण्याची कलाही शिकवतात. साधनाने जो अंतरंग समजून शेवटपर्यंत जातो तोच आत्मस्वरूपापर्यंत पोचतो. जे काही आकाराला येते ते सगळेच नाश पावते, हे आपण आतापर्यंत खूपदा शिकलेलो आहे. पण अशा अशाश्वताच्या गडबड गोंधळाच्या पलीकडे असणारे शाश्वत परब्रह्म म्हणजेच खरा देव होय, हे आपल्याला संतच समजावून सांगू शकतात. आपण दृश्य जगताच्या भ्रमात असतो म्हणून परब्रह्माचा अनुभव आपणास येऊ शकत नाही. समर्थ म्हणतात की अनुभव न घेता जे जे करावे ते सारे व्यर्थ जाते. कारण कर्माच्या कचाट्यात सापडून माणूस कष्ट भोगीत मरून जातो. खरा देव ओळखण्यासाठी किंवा त्याची प्रचिती येण्यासाठी मनुष्याने अंतर्मुख झाले पाहिजे. जोपर्यंत अंतरात्म्याचा अनुभव येत नाही तोपर्यंत केलेले प्रत्येक कर्म हे व्यर्थ ठरते. कोणतेही कर्म करताना त्यामागील तत्वाचा विचार केला नाही तर त्याचा परिणाम मनापर्यंत पोचत नाही. म्हणजे आपण हे कर्म का करतो हे किंवा ते निष्काम कर्मच व्हायला पाहिजे असा जोपर्यंत आपण निश्चय होत नाही तोपर्यंत आपण स्वतःला त्या कर्माशी बांधून घेतले आहे असे समजावे. मनुष्य कर्माने स्वतःला जीवनाशी बांधून घेतो, त्यामुळे मन अशांत आणि अस्थिर असते आणि अशा अंतरंगात खऱ्या देवाचा अनुभव येणे कसे शक्य आहे? कर्माहून जर वेगळे व्हायचे असेल तर सतत देवाचे भजन करावे. कर्म हे सगुण असते आणि खरा देव निर्गुण असतो, त्यामुळे त्यांची म्हणजे जोडी कशी जमणार असं थोडंसं होतं. त्यामुळे सगुणातून निर्गुणाकडे जाण्यासाठी समर्थांनी सगुण उपासनेची गरज आहे असे इथे ओवीत सांगितलेले आहे. सगुण पाहता मुळास गेला, सहजची निर्गुण पावला, संग त्यागे मोकळा झाला वस्तुरूप. आणि असं सगुणाची उपासना करता करता तो कधी निर्गुणापर्यंत पोचेल साधक हे त्यालाही कळणार नाही असं समर्थ इथे सांगतात आहे. त्यामुळे शेवटच्या ओव्यांमध्ये समर्थ म्हणतात की परमेश्वरी अनुसंधान लाविता पाविजे पावन, मुख्य ज्ञानेची विज्ञान पावी जेते. ऐसी हे विवेकाची विवरणे पहावी सुचित अंतःकरणे, नित्यानित्य विवेक श्रवणे जगदोद्धार. अंतरात्म्याचे अखंड अनुसंधान लावावे. अखंड अनुसंधान लावले की मनुष्य पावन होतो, त्यास आत्मज्ञान होते व त्या ज्ञानानेच पुढे विज्ञान प्राप्त होते.
जीवाला भगवंताकडून अन्य काही स्मरणच न उरणे यास अनुसंधान असे म्हणतात. अंतःकरण एकाग्र करावे आणि विवेकाने अशा प्रकारचे विवरण करावे. नित्य विवेकाचा श्रवणाने जगाचा उद्धार होतो. तर असा हा अंतर्देव निरूपणाचा जो समास आहे त्यामध्ये खरा देव कसा ओळखावा हे पुन्हा एकदा समर्थांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एवढं सांगून मी माझं चिंतन थांबवते. श्रीराम. खूप छान झालं चिंतन अनघाताई. अंतर्देव निरूपण या समासातून तुम्ही खरादेव म्हणजे काय तो समजण्यासाठी ओळख घेण्यासाठी सांभाळून स्त्रिया याच्यात खूप तुम्ही विस्तृतपणे आढावा घेतला या समासामध्ये. मी आता आपल्या वर्गाच्या आचार्य हरिताताईंना विनंती करतो की त्यांनी समासावरती प्रकाश टाकावा. माझा आवाज येतोय का? हो येतोय. कपिल आवाज येतोय? हो येतोय. येतोय ना? हा. तर मी आहे इथे, म्हणजे रेंज आहे. रेंज नाही दिसत आहे पण वायफाय आहे म्हणून म्हटलं मला माहिती नाही किसपत आवाज येईल, कारण मी घरी नाही आहे त्यामुळे. नाही येतोय, व्यवस्थित येतोय. येतोय ना आवाज? नमो आदिबोधात्म रूपा परे नारायणा निर्जलेशा नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीराम नमो मारुती रामदासा अभिराम. जय जय रघुवीर समर्थ. यस्य वेदमयी वाणी यस्य देवमयी तनु यस्य ब्रह्ममयी दृष्टी सद्गुरुं पातु मां सदा. समर्थांच्या चरणी आणि परमपूज्य डॉक्टर काकांच्या चरणी वंदन करते आणि चिंतन या ठिकाणी व्यक्त करते. डॉक्टर पल्लवीताई आणि अनघाताई दोघींनी खूप सुंदर चिंतन केलंय, कारण दोघींवरती डॉक्टर काकांचं बरंच श्रवण घडलेलं आहे. याचं पूर्ण ऐकल्यानंतर लक्षात येतं की बेसिक जे आहे त्याला आपण म्हणतो की परमार्थाचे मूळ जो आहे, ज्याला आपण म्हणतो की इफ यू नो द अल्फाबेट्स, तुम्ही कोणती भाषा वापरू शकता. तसे बेसिक कन्सेप्ट क्लिअर असल्यामुळे दोघींचंही निरूपण जे आहे किंवा चिंतन जे आहे ते अतिशय छान झालं. पल्लवीताईने विचाराने असणारा मोक्ष आणि त्यासाठी शुद्ध कर्माची असणारी आवश्यकता, सत्संगतीची असणारी आवश्यकता, खरा देव एकमेव द्वितीय कसा आहे आणि विवेक समर्थांचा आणि त्याचबरोबर प्रयत्नांचं पराकाष्ठा विषयावर अनघताईने देव आणि अंतर्देव, खरा देव कसा आहे, तीर्थयात्रेमध्ये आपण कसा काय आनंद मानतो आणि हे सगळं आनंद मानताना प्रत्यक्ष खऱ्या देवाकडे आपले दुर्लक्ष होतं, अंतर्मुख आपण होतच नाही, तत्वाचा विचारच कसा करत नाही. जे जो मूळ धागा आहे की चिंतनरूपी साधनाचे आहे कुठून तरी होत नाही. दोघींचाही धागा होता, दोघींचा समान होता, दोघींचं चिंतन अतिशय छान झालं. नेहमी मला प्रश्न पडतो की इतके छान तुम्ही करताय तेव्हा पुन्हा आम्ही काही सांगावं किंवा नाही, पण बस आज काहीतरी सांगणं आहे म्हणून काही सांगण्याचा प्रयत्न करते. जन स्वभाव जो आहे त्या निरूपणामध्ये लौकिकातील देव शब्दाची समर्थांनी व्याख्या दिली आणि त्या संदर्भात परमपूज्य डॉक्टर काका एक खूप छान वाक्य सांगतात. काका नेहमी असं म्हणतात की देव तुम्हाला मला माहित नाही असं नाही, पण आपण देवाला आपल्या प्रपंचाचं गॅरेज करून टाकलंय आणि प्रपंचाची गाडी आपली बिघडली की देवाच्या दरबारी नेतो, करुणासागर असणारा तो देव तो दुरुस्त करून टाकतो आणि मग त्याचा आपला संबंध संपतो. हाच आपला व्यवहार चालू आहे. पण हा कुठपर्यंत? मग सकामता निश्चित नसली पाहिजे, पण हेही तितकंच सत्य आहे की जोपर्यंत एखाद्या सकामतेने तो परमात्मा, तो देव निश्चित आहे असा बुद्धीचा जोपर्यंत निर्णय होत नाही ना, तोपर्यंत आपण निष्काम उपासनेमध्ये जात नाही. परंतु काका एक सुंदर दृष्टांत त्याच्यात देतात. ते असं म्हणतात की आपण समुद्रकिनारी जातो आणि जेव्हा समुद्रकिनारी जातो तेव्हा पहिल्यांदा पावलं भजण्या इतके जातो, मग गुडघे दिसतात, मग आपण हळूहळू आत जातो. याचा अर्थ एकदम आठ डुबी नाही मारत, एकदम आपल्याला आठ डुबी नाही मारता येत. तशी सुरुवात आपली सकामतेपासूनच होते, पण
सकाम उपासनेनंतर तो परमात्मा आहे, तो देव आहे अशी निष्ठा आपली नक्की झाली पाहिजे. आणि जितकी निष्ठा आपली पक्की होईल, विश्वास पक्की होईल, तो बसेपर्यंत सकामता शास्त्राला मान्य आहे. आणि मग देवाची दुसरी व्याख्या येते, ती म्हणजे द्युतिमान प्रकाशते इति देवः. जो अत्यंत प्रकाशमान आहे, नुसता प्रकाशमान नाही तर ज्ञानस्वरूप आहे. आणि म्हणून प्रकाशमान ज्ञानस्वरूप असणारा, सर्वत्र असणारा तो देव अंतर्यामी आहे. आता तो अंतर्यामी असेल तर त्याला काही सांगायची आवश्यकता आहे का, की बाबा माझ्यावरती संकट आलेले बरं का, ते संकट निरसन कर? गरजच नाहीये. जर खराच विश्वास आहे की देव सर्वत्र आहे, पण तिथपर्यंतचा तो विश्वास नाहीये किंवा तो कुठे आहे हेही कळत नाही, तो सर्वांतर्यामी जर असेल, अंतर्यामी असेल तर सांगण्याची गरजच नाही. पण म्हणून देवाची निष्ठा आणि विश्वास हे दोन्ही आपल्याला जाणीवपूर्वक समजून घ्यायला लागेल. मग हे देव जाणण्यासाठी लौकिकामध्ये आणि पारलौकिकामध्ये दोन्हीकडे समर्थाने दोन्ही विचार दिले बरं का, की दोन्हीकडे कष्टाला पर्याय नाही. तर ललितांनी विचार खूप छान मांडला. कष्ट, श्रम, अभ्यास, अध्ययन, साधना, चिंतन. तर नाव काही द्या. एखादा साधक असेल तर साधना करेल, एखादा कलाकार असेल तर तो म्हणेल मी माझं काय करतो, रियाज करतो. चित्रकार असेल तर तो म्हणतो मी सराव करेन. विद्यार्थी असेल तर तो म्हणेल मी अभ्यासाचा अभ्यास करतो. नाव त्याला काही द्या, त्या कलेप्रमाणे त्याचं नाव बदललं जाईल, पण परिश्रमाला पर्याय नाही. आणि तो पर्याय लौकिकामध्ये पाहिजे तितकाच तो कसा पाहिजे, तर पारलौकिकामध्ये, याचा अर्थ परमार्थामध्ये सुद्धा पाहिजे. हे सगळं करताना देव नक्की एक आहे. आपण किती केले हा विचार मांडला तो विचारच नाही. पण ज्या क्षणी आपण देवाचं कर्तृत्व मान्य करतो, ईश्वराचं कर्तृत्व मान्य केलं, की पहिल्यांदा जो भक्त आणि साधक आहे त्याचं स्वतःचं कर्तृत्व आपोआपच दुय्यम होत जात. एकदा त्याची महती मानली केली आपण, तिथे दुय्यम म्हणजे काय, आपलं अस्तित्व शिल्लक राहत नाही. कबीरांचं खूप सुंदर वचन आहे या संदर्भामध्ये. कबीर महाराज म्हणतात, जब मैं था तब हरी नाही, अब हरी है तो मैं नाही. जोपर्यंत अंतःकरणामध्ये मी 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 माझा प्रपंच हे सगळं होतं, तोपर्यंत परमात्मा नव्हताच, देव नव्हताच. पण आता हरी आल्यानंतर मात्र तिथला मी, माझं पण सगळं निघून गेलं. अर्थात हे केव्हा घडेल? आणि एखादा मनुष्य ज्याच्याजवळ विवेक नाही, तो विवेक शून्य केव्हा होतो? जेव्हा तो अंतरंगाची शुद्धीच करत नाही. इथे समर्थांना स्पष्ट सांगायचंय की परमार्थामध्ये अंतरंगाची शुद्धी अतिशय महत्वाची आहे. आपल्या आजूबाजूला अनेक लोक असतात बघा. किती जण आपण आज बघतोय, आज विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये बघतोय, पूर्वीची असणारी एकत्र कुटुंब पद्धती. कालाय तस्मै नमः, आपल्याला त्याविषयी काही बोलायचं नाही, पण तरी सुद्धा एखादं कुटुंब आपल्या आजूबाजूला असं बघतो की प्रत्यक्ष आईवडील जेव्हा असतात, वृद्ध असतात, तेव्हा त्यांच्या वृद्ध मातापित्यांची काळजी काही फारशी घेत नाही. त्यांच्या बाबतीतली प्रत्यक्ष करायची कर्म ती काहीच करत नाही. पण त्यांचं देहावसान झालं ना की मग मात्र त्यांच्या पादुका घ्यायच्या, त्यांचे स्लीपर घ्यायचे आणि देवामध्ये ठेवायचे आणि पूजन करायचं. याला समर्थ विवेकशून्य अवस्था म्हणतात बरं का. हा अविवेक समर्थांना मान्य नाही. म्हणून तो लौकिकातलाही मान्य नाहीये, पारलौकिकातलाही मान्य नाही. सगळीकडे विचारत असला पाहिजे. विवेक समर्थांचा आवडीचा शब्द आहे. आणि म्हणून आधी समर्थांची एक ओवी खूप सुंदर आली आहे विवेकाच्या संदर्भात, की परनाळी उचलून पाहे जीवसृष्टी विवेके पाहे, मनुष्य होऊन भरवले काय म्हणून. ही संपूर्ण जीवसृष्टी म्हणजे साधी पानावरची अळी सुद्धा विवेकाने चालते. पण माणूस म्हणून जर आपला असा विवेक जर राहत नसेल तर ते समर्थांना मान्य नाही. म्हणून विवेकाची कृती अत्यंत केलीच पाहिजे असा समर्थांचा दंडक आहे. शेवटी समर्थ आपल्याला एक गोष्ट खूप सुंदर सांगतात की लौकिक आणि पारलौकिक दोन्ही ठिकाणी जर तुम्ही आम्ही मानव म्हणून जन्माला आलो असू तर लौकिकातला आणि पारलौकिकातला दोन्ही कमावणं हा पुरुषार्थ आहे. त्याचा अर्थ दोन्हीसाठी प्रयत्न केले पाहिजेत, प्रयत्नाला पर्याय नाही. आणि म्हणून यज्ञ तोची देव हा समर्थांचा जो भर आहे,
आळस हा त्यांच्या जवळ सुद्धा फिरकत नाही. समर्थांचा पहिला शत्रूच आहे तो. आणि असा संपूर्ण प्रयत्नवादावरती समर्थांचं जीवन जे आहे किंवा जीवन मानवी प्रयत्नवादावरतीच असलं पाहिजे. मग ते लौकिक आणि पारलौकिक दोन्ही ठिकाणी श्रम केले पाहिजेत आणि पुरुषार्थ आहे तो कमावला पाहिजे दोन्ही ठिकाणी. असं नाही की आम्ही फक्त लौकिकातलंच कमवायचं आणि पारलौकिकातलं कमवायचं, हे नाही समर्थांना मान्य आहे. अर्थात ते आपल्या वेदांनाच मान्य नाही. कारण आचार्यांचे एक सुंदर विचार आहे, शंकराचार्यांचं सूत्र आहे ते असं म्हणतात, कल्पना करा तुमच्या शरीराचा अर्धा भाग खूप सुदृढ झाला आणि अर्धा अत्यंत अशक्त राहिला, तर तो किती बेढप दिसेल आणि विद्रूप दिसेल. तसंच तुमचं जीवन फक्त लौकिकातलं उत्तम असेल आणि पारलौकिक तिथे काहीच नाही, किंवा एखादा फक्त पारलौकिकातलंच उत्तम असेल आणि लौकिकातलं काहीच नाही, नाही चालणार. दोन्हीकडे ते तसंच असलं पाहिजे. म्हणून दोन्ही विकास जो आहे, म्हणजे आधुनिक भाषेमध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्ही जे आहे, तो दोन्हीचा विकास दोन्ही ठिकाणी जो आहे तो प्रयत्नपूर्वक आपण काय केलं पाहिजे, तो पुरुषार्थ आहे तो कमावलाच पाहिजे असं म्हणतात. आणि मोक्षाची व्याख्या जरी याची देह याची डोळा असेल तरी सुद्धा समर्थ पुढे आपल्याला त्याच ठिकाणी जाणीव देत आहे की प्रतिजन्मी घातक, पुढचा जन्म जर मिळत असो तर समर्थ त्याला आत्महत्यारा म्हणतात, की पुढच्या जन्माची जर मी काही सोय करून ठेवली असेल तर मीच माझा आत्मघात करणार आहे. तेव्हा असं आपण काहीही करायचं नाहीये. आणि यासाठी मुळामध्ये देवाचं स्वरूप काय आहे ते जाणून, आणि देवाचं स्वरूप बघताना की केवळ इथे काही मागणं अशातला भाग नाही, श्रद्धा बसेपर्यंत ठीक आहे, पण नंतर मात्र देवाचं स्वरूप काय आहे, तो ज्ञानस्वरूप आहे. आणि काकांच्या शब्दामध्ये बघितलं तर दिव्याच्या प्रकाशात दिसतं आणि देवाच्या प्रकाशात कळतं. आणि म्हणून जे कळणं आहे, पंचज्ञानेंद्रियांच्या पाठीमध्ये असणारी शुद्ध संवेद, शुद्ध चैतन्य स्वरूप, हेच त्या देवाचं स्वरूप आहे, हे समर्थांना आपल्याला सांगायचंय. हे या ठिकाणी सांगितलंय. दुसरा जो आहे तो अंतर्देव निरूपण. देवाचा पुन्हा या ठिकाणी देवाचा शोध आणि अंतर्देवच आहे. तुकोबारायांचं खूप सुंदर वचन आहे उपासनेच्या संदर्भात. तुकोबाराय स्वतः म्हणतात की आम्ही पुष्कळ उपासना करतो, पण उपासनेचं तिथेही आमचं वर्म चुकतं आणि देव शोधायला गेलो तर देवाची होऊनच ठेवलं, इथपर्यंतचा प्रवास आपला होतच नाही. जर आम्ही खरंच परमार्थामध्ये आलो असो तर परमार्थामध्ये हा प्रवास अपेक्षित आहे. वेदांची, ऋग्वेदाची जी आहे, ऋग्वेदाची सुरुवातच आहे किंवा ऋग्वेदाची आज्ञा आहे, आणि ती आज्ञा कोणती असेल तर तेन वयम भगवंतः स्याम, तेन वयम भगवंतः स्याम, आणि म्हणून तुम्ही आम्ही भगवंतच होणं आहे. भगवंत म्हणजे काय, तुम्ही आम्ही भगवंत व्हायचं, तुम्ही आम्ही देव व्हायचं म्हणजे काय. भगवंत याचा आता भग म्हणजे षडगुण, उत्तम गुण. भगवंत 6 गुणांनी युक्त आहे आणि तो जर 6 गुणांनी युक्त असेल तर त्या 6 गुणांनी त्याचा भक्त, त्याचा साधक, त्याची उपासना करणारा तोही तसा युक्तच असला पाहिजे. आणि म्हणून आम्ही देवच व्हावं, आम्ही भगवंतच व्हावं, ही कोणाची आज्ञा आहे तर ही ऋग्वेदाची आज्ञा आहे. आणि तसे त्या देवाचं तशी आज्ञा न पाळता आता जसं अनघाताईंनी सांगितलं की आम्ही काय करतो की आम्ही ह्या तीर्थक्षेत्री जातो, त्या तीर्थक्षेत्री जातो, तिथे आपण आपली फटफजितीच करून घेतो. तुकोबारायांचं सुंदर वचन त्याही संदर्भात आहे, तीर्थ धोंडा पाणी देव रोकडा सज्जन. म्हणजे तीर्थाच्या स्वरूपामध्ये काय आहे की तिकडे काय आहे, एखादी मूर्ती आहे आणि एखादी नदी आहे, पण देव प्रत्यक्ष कुठे आहे तर तो रोकडा सज्जनांच्या ठिकाणी देव कसा आहे तर तो जागृत आहे, सतत तिथे देवाचं भान आहे, त्या देवाच्या स्वरूपाचं भान आहे. तीर्थक्षेत्राच्या संदर्भामध्ये समर्थांनी हा विचार खूप सुंदर मांडलाय. मला वाटतं गेल्या चिंतनाच्या वेळेला हा मुद्दा मी तो विचार मांडलेला आठवत आहे मला, की तीर्थक्षेत्रामध्ये जाणं आपल्याला किंवा एकंदर काहीतरी केल्यासारखं वाटतं. आपल्याला सगळ्यांना करण्याची सवय आहे सुरुवातीला तरी, कर्माचं आधिक्य असतं, नंतर हळूहळू ते प्रेमाचं आधिक्य, मग विचारांचं आधिक्य, आणि शेवटी काय आपण एकदम लगेच वैचारिक प्रांतामध्ये येत नाही किंवा वैचारिक उपासना सुरू करत नाही. पण समर्थ नेहमी म्हणतात की तीर्थक्षेत्र करता करता कधीतरी एक दिवस कळलं पाहिजे क्षेत्र म्हणजे शरीर, आणि या क्षेत्रामधली जी जी तत्व आहे ती सगळी शुद्ध करणं, आणि तत्वातली
जेव्हा शरीरातली सगळी तत्व शुद्ध केली जातात तेव्हा हेच क्षेत्र तीर्थक्षेत्र होतं. आणि म्हणून आपले सगळे संत जे, त्या संतांना शास्त्रामध्ये चालती बोलती तीर्थक्षेत्र म्हटलेले बरं. खूप सुंदर विचार. ती बोलती तीर्थक्षेत्र आहे. मग यासाठी करावी लागणारी उपासना खूप छान विचार आहे की ज्याच्यामध्ये संगत त्याग सांगितलेला आहे. किंवा ज्या संगत त्यागामध्ये काय काय आहे, कसला कसला संघ आहे, देहाचा संघ आहे, जगताचा संघ आहे, कर्तृत्वाचा संघ आहे, भोक्तृत्वाचा संघ आहे, विकारांचा संघ आहे, हे सगळे संघ सोडायला सांगितले. आणि मग वस्तू त्यागापेक्षा संगत त्याग महत्वाचा हा विचार त्या ठिकाणी येतो. आणि म्हणून संगत त्याग हा विचार जो आहे तो तिथे खूप छानच आलेला आहे. आणि समर्थ खूप सुंदर त्या ओवीमध्ये समर्थ सांगतात. शेवटच्या ज्या ओवीचा अनाघाताईने उल्लेख केला ती ओवी पण अतिशय सुंदर आहे. परमेश्वरी अनुसंधान लाविता होई जे पावन, मुख्य ज्ञानाचे विज्ञान पाविजे. परमेश्वरी अनुसंधान हे परमेश्वराचं अनुसंधान. परमेश्वराचं अनुसंधान कोणत्या परमेश्वराचं? मग देव कुठे निर्माण झाले, अवतारी देव कसे निर्माण झाले. गाडगे महाराजांची एक सुंदर रचना आहे. कोणता देव आहे आणि किती त्या प्रत्येक देवाला आहे. देव लाकडाचा केला तर त्याला गुंग्याचं भय आहे, सोन्याचा केला तर त्याला चोराचं भय आहे, म्हणजे प्रत्येक सुताचा केला तर त्याला तुटण्याचं भय आहे, दगडाचा केला तर त्याला फुटण्याचं भय आहे. म्हणजे जे तुम्ही आहे की जे शाश्वत तत्व आहे तर लौकिकामध्ये त्याचं सगुण रूप जे आपल्या समोर आहे, जड रूप आहे, ते निर्विवादपणे जाणार आहे. मग त्याचं नेमकं स्वरूप कोणतं आहे? मग आणि आपण ज्या बुद्धीने, ज्या विचारांनी देवाची उपासना करतो किंवा ज्या मूर्तीची किंवा ज्या अवतारांची, ज्या प्रतिमांचं पूजन करतो, मूर्खस्य प्रतिमा देव असं आपण म्हटलंय, बरोबर आहे. पण आपली सुरुवात तिथूनच होते. नुसती प्रतिमा नसते. त्या प्रतिमाच्या ठिकाणी जोपर्यंत आपली प्राणशक्ती आपण तिथे सुप्रतिष्ठित करत नाही तोपर्यंत तिथे चैतन्य पण येत नाही. हा सगळा विचार तिथे येतो. आणि मग लक्षात येईल हा सगळं केव्हा कळतं आपल्याला. हा सगळा प्रवास आपल्या अंतरंगाच्या शुद्धीपासून सुरू होतो. आणि अंतरंगाची सुचिता एकदा झाली, अंतरंगाची सुचिता केव्हा होईल, अंतरंगाची शुद्धी केव्हा आहे, ती वेदविहित निष्काम कर्माने जाणार. त्याला पर्यायच नाही. वेदविहित निष्काम कर्माला पर्याय नाही. वेदविहित निष्काम कर्माने अंतरंगाची सुचिता आली की चित्त शुद्ध झाली की जीवाला शुद्ध तत्वाची ओढ लागते. शुद्ध तत्वाची ओढ लागली की मग तो काय अनुसंधान करतो. मग ते शुद्ध तत्व म्हणजे काय आहे, मग त्याची खरी उपासना त्याला करावीशी वाटते. आणि मग त्याच्या अनुसंधानामध्ये तो राहिला तर असा जो काही साधक आहे, भक्त आहे, तो जीव आहे, तो काय करतो, त्याची पापवासना क्षीण होते. आणि जशी पापवासना क्षीण होते तसा त्याचा वासना क्षय होतो. आणि एकदा वासना क्षय झाला की मग देवप्रीती वाढत जाते. जोपर्यंत देहप्रीती आहे तोपर्यंत देवप्रीती नाही. आणि देहप्रीती कमी झाली की मग देवप्रीती, देवप्रीतीमधून आत्मप्रीती, आत्मप्रीतीमधून ब्रह्मप्रीती, अशी हळूहळू वाढत जाते. आणि असं ज्या जीवाच्या ठिकाणी या देहाची प्रीती निघून जाते, देवप्रीती वाढली जाते, ईश्वराची प्रीती वाढली जाते. जिथे जीव ईश्वराभिमुख होतो, जीव ईश्वराभिमुख झाला की तो ज्ञानाभिमुख होतो. आणि जेव्हा तो ज्ञानाभिमुख होतो असा जीव जो आहे तो भगवंताला मान्य होतो. आता इथे भक्त आणि भगवंताचं ऐक्य हळूहळू घडतं. आणि जेव्हा व्यक्त भगवंताचं ऐक्य घडतं तेव्हा भगवंत त्या भक्ताकडून काय करून घेतो, तो जगदोद्धाराचं कार्य करून घेतो. समर्थाने किती सुंदर सांगितलं. याचा अर्थ असा भक्त कोण निवडतो? भगवंतच निवडतो ना. जो भगवंत आहे तो असा भक्त निवडतो आणि त्याच्याकडून कार्य करून घेतो. कसं समर्थ सांगत असतील बघा. आपण आता सगळा हा विचार जेव्हा वाचतो तेव्हा वाचल्यानंतर सहज असं लक्षात आलं की समर्थ संपूर्ण ग्रंथ दासबोध लिहितात आणि शेवटी म्हणतात, सकळ करणे जगदीशाचे, कवित्वाची काय मानुषाचे, ऐसे अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे. हा संपूर्ण ग्रंथ म्हणजे काय आहे तर समर्थांची वचने. समर्थांची वचने म्हणजे ते प्रभू रामाला समर्थ म्हणायचे. ते कधी म्हणत नाहीत की मी माझी वचन आहे. ऐसे अप्रमाण बोलण्याचे, याचा अर्थ ज्यांचं संपूर्ण कर्तृत्वच नाहीसं झालं, ज्या जीवाचं कर्तृत्व नाहीसं झालं, तेव्हा त्याच रामाने धर्मसंस्थापना समर्थांकडे घेतली. रूपाने भक्त जो आहे असं शुद्ध ज्याचं चित्त झालं
चित्त शुद्ध झालं, चित्त शांत झालं, तो ईश्वराभिमुख झाला, आता तो परिपूर्ण परमार्थाचा खरा अधिकारी झाला, की भगवंताचं ते साधन होतं. आणि अशा त्या भक्ताकडून, त्या जीवाकडून तो काय करतो, तर जगताच्या उद्धाराचं कार्य करून घेतो. हे सांगताना लक्षात येईल की समर्थ जणू काही आपल्याला त्यांचं स्वतःचं आत्मचरित्र सांगतात. कारण समर्थ या सगळ्या चाकरीतून गेले, की समर्थांचं जर जीवन बघितलं तर अशा प्रकाराने समर्थ जीवन जगले. आणि म्हणून समर्थांचं संपूर्ण दासबोधामध्ये समर्थ जे म्हणतायत की आधी केले आणि मग सांगितले, की ज्या अंतरात्म्याचं चिंतन आपल्याला करायचंय ते करताना तुम्हाला आम्हाला गलबल्यामध्ये राहायचंय, निवळीमध्ये पण जायचंय. सगळे संत असे राहिले. त्याचा अर्थ काही गलबला काही निवळ ऐसा कंठीत जावा काळ. आपली रोजीरोटी गलबल्यामध्ये आहे, पण याच गलबल्यामध्ये कसं वागायचं, कशा प्रकाराने चिंतन करायचं, हे मात्र आपल्याला एकांतामध्ये जाऊन करावं लागतं. जे समर्थांनी केलंय. आणि ते चिंतन कोणतं केलंय? देवाचं चिंतन केलंय. नुसतं देवाचं चिंतन नाही, तो देव कसा आहे, तो येणार जाणार आहे काय का, ब्रह्म विष्णू महेश 3 देवता आहे. मग त्या तिघांचं कार्य वेगळं आहे. मग ते लौकिकामधले 3 देव असले तरी त्या तिघांचं प्रगटीकरण जीवाच्या अंतःकरणातच आहे की तत्व एकच आहे. कार्य बदललं की नाव बदललं. तसंच आपल्याही अंतःकरणामध्ये तत्व एकच आहे, त्याचंही कार्य बदललं की नाव बदलतं. मग एकाला मन म्हणतो, एकाला बुद्धी म्हणतो, एकाला चित्त म्हणतो. तेच आहे चिंतन. अंतरात्म्याचं चिंतन जेव्हा समर्थ करायला सांगतायत तेव्हा हे सगळं समर्थाने केलेलं आहे. आणि हे सगळं केल्यानंतर खऱ्या देवाचं चिंतन करा. आणि ह्या चिंतन करण्यासाठी पुन्हा विवेकाची आवश्यकता आहे. आणि तो विवेक जो आहे तो विवेक करण्यासाठी सुचित अंतःकरण, सुचितच महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी परमपूज्य डॉक्टर काका खूप सुंदर दृष्टांत देतात. फार छान दृष्टांत आहे की एखाद्या घरात कन्येचं लग्न असेल तर आई वडील मुलगी झाल्यापासून तिच्यासाठी पैसे बाजूला ठेवतात की अरे मुलगी झाली, तिचा विवाह करायचा आहे, तिला शिक्षण देतात, यथावकाश तिला सगळं संस्कार करतात, सगळं करतात. मग 20-22 वर्षाचे झाल्यानंतर तिचा विवाह करतात. विवाह होण्यासाठी एक क्षण, पण तिच्या तयारीसाठी किती काळजी. तसं खऱ्या देवाचं चिंतन अंतरात्म्यापर्यंत जाण्यासाठी, चित्त सुचित्त करण्यासाठी किती विवेक वापरायचे. नित्यानित्य विवेक आहे, सत्यासत्य विवेक आहे, आत्मानात्म विवेक आहे. आणि असे सगळे विवेक ज्यांनी वापरलेत त्याच्याकडूनच तो विधाता काय करतो, तो जगोद्धाराचं कार्य करून घेतो. ते सगळे शेवटचे समास बघितले तर आपण महंतांसाठी सांगितले. समर्थांची कुठेतरी अपेक्षा आहे की जे हे कोणी दासबोध ग्रंथाचा अभ्यास करतायत त्यांनी समाजामध्ये जायचंय, काही कार्य करायचंय, काही त्यांचे पटलेले विचार सांगायचे. आणि त्यामुळे त्यांचा स्वतःचा आत्मचरित्र जणू काही आपल्याला ते मांडताय की जगामध्ये जाऊन जर सांगायचं असेल तर आधी ते विचार आपल्याला पटले पाहिजे. आपल्याला पटले, आवडले तर आपण त्याच्या वृत्तीमध्ये आपली बदल होईल. वृत्ती बदलली तर प्रत्यक्ष आचरणामध्ये आचरणामध्ये आले, आपण आचरणामध्ये आल्यानंतर जर आनंद मिळाला तर आपण समाजामध्ये जाऊन तो सांगू शकतो. हा जो बदल आहे की ज्याला आपण म्हणतात की टू फर्स्ट लिसनिंग आहे, त्यानंतर चेंजिंग अवर ॲटिट्यूड आहे, मग आफ्टर दॅट नुसतं ॲटिट्यूड चेंज नाही तर बिहेवियरल चेंज आहे. मग बिहेवियरल चेंज झालं की मग सोसायटी चेंज मध्ये आपण कशा प्रकाराने काय करायचं, हा सगळा विचार किती समर्थ छोट्या एका समासामध्ये सांगते. आणि ते का सांगू शकतात, कारण ते त्यांनी केलंय. आणि म्हणून खूप छान विचार या ठिकाणी दिलेत निमित्ताने की नेमकं देवाचं स्वरूप जाणलं की ज्या समाजामध्ये जाऊन कार्य करायचंय त्या समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी त्या देवाचं दर्शन घेण्याची सोय आहे ना. लोकांतामध्ये पण तो देव आहेच, पण तो केव्हा समजेल, जोपर्यंत आपण एकांतात जात नाही. म्हणून एकांतामध्ये चिंतन करणं आणि लोकांतामध्ये जाऊन त्याचे ऍप्लिकेशन करून शरीर लोकांतामध्ये ठेवायचं पण अंतरंगाने एकांतात राहणं, हे जे समर्थांना सांगायचंय ना, तो विचार इथे समर्थाने खूप सुंदर आपल्याला वेगळ्या प्रकाराने मार्गदर्शन करून सांगितलं असं वाटतं. दोघींचंही खूप सुंदर झालेलं चिंतन आहे. त्याच्यावरती फक्त थोडं चिंतनाचा काही वेगळा प्रकाश शास्त्रशुद्ध दासबोध परमपूज्य डॉक्टर काकांकडून किंवा मामांकडून शंपदेशीकरांकडून शिवखत घडीत आम्ही ऐकला, त्या अनुषंगाने तो मांडला. केलेली सगळी सेवा
समर्थांच्या चरणी आणि परमपूज्य डॉक्टर काकांच्या चरणी समर्पित करते. वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद अलकाताई. कोणत्याही अभ्यास वर्गाला आचार्यांची का आवश्यकता असते ते आपल्याला पूजनीय अलकाताई आणि आदरणीय माधुरीताईंच्या मार्गदर्शनामधून लक्षात येतं. त्या केवळ आपल्याला समासावर प्रकाश टाकत नाहीत, तर त्या समासामागची श्री समर्थांची भूमिका आणि समासातील विचारांच्या अनुषंगाने येणारे इतर विचार दैनंदिन आचरणात, उपासनेत आणि साधनेत कसे अंमलात आणायचे याचंही ते आपल्याला बहुमोल मार्गदर्शन करत असतात. मी पुन्हा एकदा अलकाताईंचे आणि माधुरीताईंचे मनपूर्वक आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो. काकू श्लोक घेऊ शेवटचं? हो घे ना. आज माधुरीताई नाही आहेत म्हणून मी घेतलं जरा जास्त. हो नाही कारण माधुरीताई गडावरती गेल्यात आज. मी पण साताऱ्यात आहे, पण मला इथे आता वायफाय मिळालं म्हणून मी घेऊ शकले नाही. तर मलाही प्रश्न होता की मला मिळेल की नाही, घेता येईल असं म्हणत होते. पण मला इथे वायफाय मिळालं म्हणून मी घेऊ शकले, कारण मी पण साताऱ्यात आहे आणि माधुरीताई गडावरती आहेत. घेऊ काकू श्लोक? हो हो घे. व्हावी पूर्ण कृपा गुरो मजवरी, प्रार्थित भावे तुला वारी सर्व अरिष्ट नेविलया, सम्मोह जो वाढला अज्ञानांधजनासे मुक्त करुणी, शांती पदी बैसवी विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ.